आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी खरं तर मोठी आणि महत्त्वाची आहे, कारण एसटी महामंडळानं नवीन वर्षात उत्पन्न वाढीसाठी नवा उपक्रम सुरू केलाय। एसटीच्या चालक आणि वाहकांना आता प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे। 31 जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्वावर हा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल। वाढीव उत्पन्नावर चालक आणि वाहकांना कमिशन मिळेल। चालक आणि वाहकांनी निर्धारित उत्पन्नापेक्षा वाढीव उत्पन्न आणलं तर त्यापैकी 20% रक्कम ही प्रोत्साहन भत्ता म्हणून रोखीने दिली जाईल। हा प्रोत्साहन भत्ता नेमका असणार तरी कसा आहे आपण बघूयात। सोलापूर पुणे ड्युटीचं उद्दिष्ट 10,000 रुपये आहे। चालक आणि वाहकांनी 12,000चं उत्पन्न मिळवलंय। उद्दिष्टांपेक्षा 2,000 रुपये उत्पन्न जास्त आहे। वाढीव 2,000च्या उत्पन्नावर 20% म्हणजे 400 रुपये इतका भत्ता आहे। चालक आणि वाहकाला प्रत्येकी 200 रुपये रोख भत्ता आहे। आपण बघितलं हा प्रोत्साहन भत्ता नेमका कसा असणार आहे आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न सध्या केलेला आहे। अशा प्रकारे खरं तर हा प्रोत्साहन भत्ता असणार आहे। यासह इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी सध्या राज्यभरात घडत असताना आपण बघतोय। या सर्व बातम्यांचा पुढे आढावा आपण वेगवान पद्धतीने घेऊयात। प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी येत्या 3 जानेवारीला महापालिका आयुक्त भूषण गगराणे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत एसटीपी आरएमसी प्लांट बाबत देखील निर्णय घेतला जाईल। प्रकल्प सुरू ठेवून प्रदूषण कसं कमी करता येईल यासाठी उपाययोजना करत असल्याचं एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितलं। राज्यात 31 डिसेंबर अखेर 190 साखर कारखान्यांमधून 29,01,520 टन साखरेचं उत्पादन झालं। कोल्हापूर विभागाचा उतारा सर्वात जास्त 10.13 आहे आणि सर्वात कमी नागपूर विभागाचा 4.29 आहे। ही माहिती साखर आयुक्त विभागाकडून मिळाली। प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मेळावा होतोय। रेल्वे मार्गे देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराज या ठिकाणी दाखल होणार आहे। प्रवाशांच्या सेवेसाठी तिकीट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलाय। प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हिरव्या रंगाच्या जॅकेटवरती लावलेल्या स्कॅनरद्वारे तिकीट काढू शकणार आहेत। मंत्रालयाच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आलेली आहे। मंत्रालयात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशद्वारावर मशीन देखील लावण्यात आले। या मशीनमध्ये मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची माहिती ठेवली जाईल। म्हाडाने नवीन वर्षात 2.5 ते 3,000 घरांची लॉटरी काढण्याचं नियोजन केलं। गोरेगाव, पहाडी, अंधेरी याशिवाय जुहू आणि कांदिवलीमधील घरांचा यामध्ये समावेश दिसतोय। सोयाबीन दरातील वाढ आणि केंद्र सरकारने 20% आयात शुल्क आकारल्यानं खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली। खाद्यतेल 30%नी आता महागलंय। यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे। टर्मिनल विमानतळाचं 84% काम सध्या पूर्ण झालं असल्याचं दिसतंय। मुंबईमधील मेट्रो 3चा दुसरा टप्पाही नवीन वर्षात सुरू होईल। मे महिन्यामध्ये मेट्रो मार्गिकेची कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत या मार्गिकेचे 75%हून अधिकचे काम पूर्ण झाले आहे। नवी मुंबईमधल्या वाहनधारकांना नव्या वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे। नवा वाशी खाडी पूल फेब्रुवारी महिन्यामध्ये वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे। नव्या वर्षात रस्ते विकासाला गती आली। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे टप्प्याचं काम 100% पूर्ण झालं। हा टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेमध्ये दाखल करण्याचं नियोजन आहे। एअर इंडियाच्या देशांतर्गत विमान प्रवासांमध्ये आता वायफाय सुविधा मिळेल। देशांतर्गत विमान प्रवासामध्ये वायफाय सेवा पुरवणारी एअर इंडिया ही पहिलीच कंपनी ठरली आहे। भारतीय महिलांमध्ये सोन्याची आणि दागिन्यांची मोठी क्रेज आहे असं जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालातून समोर आलं। भारतीय महिलांकडे एकूण 24,000 टन सोनं आहे असं या अहवालातून समोर आलं।
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय। अमेरिकेच्या कोर्टात भारताचा विजय झालाय। तहव्वूर राणा याला भारताच्या ताब्यात न देण्याची याचिका अमेरिकेच्या कोर्टाने फेटाळून लावली आहे। राणा विरोधात भारताने पुरेसे पुरावे सादर केल्याचं कोर्टाने देखील म्हटलंय। छत्रपती संभाजीनगर मधल्या 21 कोटींच्या क्रीडा घोटाळ्यात राजकीय नेत्याचा तर सहभाग नाही ना, ही चर्चा सध्या रंगली आहे। एका नेत्यानं घोटाळ्यातल्या मुख्य आरोपी हर्षकुमारची तक्रार व्हायरल केली आहे, तर या नेत्याकडे संबंधित अधिकाऱ्याविरोधात पुरावे असल्याचा दावा त्यांनी यावेळेस केला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या 21 कोटी रुपयांच्या क्रीडा घोटाळ्यातील मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागरला दिल्लीतून अटक झाली आहे। क्रीडा उपसंचालक कार्यालयामध्ये कंत्राटी लिपिक असलेल्या हर्षने स्वतःच्या मौजमजेसाठी तब्बल 7 कोटी रुपये उडवले असं तपासात समोर आलं। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशाल गवळीला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात येईल। दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्या, यात कुणीही राजकारण आणू नये अशी आर्त हाक घातलेली आहे। एसटीमध्ये जागा नसल्याच्या कारणावरून आता प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद झाला असल्याचं बघायला मिळत आहे। तर या वादातून प्रवाशांनी कंडक्टरला जबर मारहाण केलेली आहे। ही घटना मनमाडच्या एसटी बस स्थानकावर घडली आहे। मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। दरम्यान 5 प्रवाशांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। लातूरच्या निलंगा शहरात कोयता गँगची दहशत बघायला मिळते। मध्यरात्री शहरातल्या अनेक भागात हातात कोयता घेऊन 5 ते 6 कारच्या काचा फोडण्यात आल्या, त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीती आहे। त्यामुळे या कोयता गँगवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे। संभाजीनगर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू होईल। ज्या शाळांकडून मागणी होईल त्याच ठिकाणी पहिलीचा वर्ग सीबीएसई पॅटर्ननुसार सुरू केला जाईल, ही माहिती शिक्षण विभागाने दिली आहे। पीओपीच्या गणेश मूर्ती तयार करण्यासह वापरण्यावर अहिल्यानगर महापालिकेने बंदी घातली। शहरातील 346 गणेश मंडळं 150 कारखान्यांना नोटिसा बजावल्या। मात्र या निर्णयामुळे 4 ते 5 हजार कामगारांवर उपासमारीची वेळ येणार, त्यामुळे गणेश मूर्तिकार संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला। बुलढाण्यात संभाजी ब्रिगेडसह शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। विविध मागण्या आणि कर्जमाफीसाठी ठेचा भाकर खाऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। बदलापुरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होतोय। वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून लाखोंचा खर्च केला जातोय। भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात आल्या, मात्र त्याचा फायदा झालेला नाही। यामुळे ही परिस्थिती अशीच राहिल्यास रस्त्यावर उतरू हा इशारा बदलापूरकरांनी दिला आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी 13,30,000चा सुवर्णहार अर्पण करण्यात आलाय। या हारवरती आकर्षक नक्षीकाम आहे। साई संस्थांकडून दानशूर साई भक्तांचा सत्कार सुद्धा करण्यात आलेला आहे। नव्या वर्षात शिर्डीमधल्या साईबाबा संस्थाने नवीन उपक्रम सध्या सुरू केला असल्याचं बघायला मिळतंय। आता सामान्य दर्शन रांगेतून येणाऱ्या पहिल्या 2 भाविकांना व्हीआयपी आरतीचा मान मिळणार आहे। दिवसभरातील माध्यान्ह आरती, धूप आरती आणि रात्रीच्या शेजारतीमध्ये भाविकांना आरती करण्याची संधी देण्याचा निर्णय हा आता घेण्यात आलेला आहे। या वर्षभरात तुळजाभवानीचे मंदिर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी शिवाय पौर्णिमेच्या दिवशी 22 तास खुलं राहणार असल्याचं कळत आहे। देवीच्या चरणतीर्थ मध्यरात्री 1 वाजता होणारे विविध सण उत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे। कोरेगाव भीमा या ठिकाणी एक मोठं स्मारक व्हावं अशी मागणी आता रामदास आठवले यांनी केली असल्याचं बघायला मिळत आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असं देखील आठवले यांनी म्हटलंय। शौर्य दिनाच्या निमित्तानं आठवण म्हणून बुलढाण्यामध्ये आंबेडकर अनुयायांनी विजय स्तंभाची प्रतिकृती सादर केली आणि त्याची मिरवणूक सुद्धा काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये असंख्य तरुण आणि युवक सहभागी झाले। भारताचा माजी कर्णधार धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 4 वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली आहे। या निर्णयासंदर्भात धोनीने प्रथमच वक्तव्य केलं, मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आठवण येत नाही, सर्व गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घेतला। या वेळेत मी माझ्या आवडीच्या गोष्टी करतो असंही धोनी म्हणाला। एकीकडे ऑस्ट्रेलियन मीडिया भारतीय खेळाडूंवर टीका करते, असं असताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मात्र भारतीय संघाचे आदरातिथ्य करतायत। ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बन्स यांनी आता आपल्या इन्स्टा अकाउंटवरून भारतीय खेळाडूंसोबतचा व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आहे।
आणि यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातल्या कळंबेश्वर गावात महिला सरपंचाच्या प्रतिवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याचं बघायला मिळतंय। अवैध धंदे बंद केल्याच्या रागातून 5 गावगुंडांनी हा हल्ला केला असल्याची माहिती ही सध्या तरी प्राप्त होते। तर तुझा मस्साजोगचा सरपंच करू ही धमकी हल्लेखोरांनी दिल्या। सुभाष खुरद असं जखमीचं नाव आहे। त्यांच्या पत्नी डिसेंबर 2023 पासून सरपंच आहेत। त्या सरपंच झाल्यानंतर गावातील अनेक अवैध धंदे बंद करण्यात आले। माझ्या गावामध्ये अवैध धंदे चालू होते, चक्री, दारू, वरली मटका, ते बंद करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि बंदही केले होते। परंतु काल समाजकंटकांनी मला गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर प्राणघातक हल्ला केला। त्यासाठी मी शासनाला न्याय मागत आहे आणि मला त्यांनी वेळोवेळी धमक्या दिल्या, जर का तू आमचे धंदे चालू करू दिले नाही किंवा चालू करून दिले नाही तर तुला बीडचा मत्स्यजोगचा सरपंच आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। तर त्यामुळे एकंदरीतच मस्साजोगची पुनरावृत्ती या ठिकाणी टळली आहे का असा सवाल उपस्थित होतोय। यानंतर राज्यभरातल्या इतरही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये। यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडी वाढलेली आहे आणि यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या। आता थंडी असली तरी पुढील 2 दिवसात तापमान घटण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। बुलढाण्याच्या सिंदखेड लपाली गावात वृक्ष आच्छादनासाठी मागवलेल्या 60 टन गवताला आग लागली आहे, तर अज्ञात व्यक्तीने ही आग लावली। ग्रामस्थांकडून त्याचा शोध सध्या घेतला जातोय। वैभववाडी तालुक्यामध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका घरावर बिबट्याचं दर्शन झालं। हा बिबट्या घराच्या भिंतीवर बसलेला व्हिडिओमध्ये दिसतोय। बिबट्याचं भरवस्तीमध्ये दर्शन झालं, नागरिकांमध्ये त्यामुळे भीती पसरली आहे। सांगलीच्या विटा या ठिकाणी आता फटाक्याच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली। या घटनेमध्ये 3 जण जखमी झाले। लाखो रुपयांचे फटाके जळून खाक झाले। आगीचं कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही। नवी मुंबईमधल्या कामोठे या ठिकाणी जर आपण बघितलं तर आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आलेला आहे आणि त्यामुळे मुलाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण दिसतंय, त्यामुळे दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय। पोलिसांकडून पुढील तपास आता सुरू करण्यात आलेला आहे। मुंबईच्या वर्सोव्यामध्ये बाईक पार्किंगच्या वादातून हाणामारी झाली। 2 तरुणांना जमावाकडून मारहाण करण्यात आली। वर्सोवा यारी रोड या भागातली ही घटना आहे। दोन्ही गटांविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। नाशिक शहरात 5 ते 6 जणांच्या टोळक्यांनी सराईत गुन्हेगारांची डोक्यात दगड घालून हत्या केली। क्रांतीनगर सार्वजनिक बांधकाम भवन परिसरात ही घटना घडली। याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। 4घांना ताब्यात घेण्यात आले। पिंपरी चिंचवडमध्ये भाजीपाला विक्रीचा स्टॉल लावण्यासाठी खंडणीची मागणी करत 3घांनी वाहनांची तोडफोड केली। ही घटना आदर्शनगर मोशी या ठिकाणच्या आठवडे बाजारात घडली आहे। पोलीस पथकानं खंडणीखोराला अटक केली आहे। 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे। नवी मुंबईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली। विदेशी स्कॉच विक्सीच्या रिकाम्या असलेल्या बाटल्यांमध्ये भारतीय बनावटीचे मद्य टाकले आणि विक्री केली। या कारवाईमध्ये 2 जणांना ताब्यातही घेण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये लोकलमध्ये पडून तरुणाचा मृत्यू झालेला आहे। वडाळा रेल्वे स्टेशन जवळची ही घटना आहे। मोहन घोलप असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। कॉटन ग्रीन या ठिकाणानं कामावरून परतताना रुळाखालील खांबाला धडकून या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। 31चा बंदोबस्त करून घरी परत जाणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाचा कार अपघातात मृत्यू झाला। जितेंद्र गिरनार असं पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे। जितेंद्र गिरनार हे सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील म्हाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस होते।
हिंगोलीच्या नरसी परिसरामध्ये अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने पळून जाण्याच्या नादात एका कारला धडक दिली। या घटनेत ट्रॅक्टर चालकासह कारमधील नागरिक जखमी झाले। या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। धुळ्यातल्या विविध स्टॉल धारकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे। वाहतुकीस अडथळा येत असल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून 90 लाखांचा दंड वसूल झाला, तर 17,000 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। याशिवाय 31 डिसेंबरच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या 153 तळीरामांवर कारवाई झाली। नंदुरबारमध्ये पालिकेने बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर कारवाई करत 940 किलोपेक्षा जास्त पिशव्या जप्त केल्या। प्लास्टिकची विक्री करणारे आणि वापर करणारे यांच्यावर 27,000ची दंडात्मक कारवाई करत अनेकांना नोटिसा बजावल्या। राज्यात सध्या केळी दरात चढउतार होतोय आणि बाजारातील केळीची आवक कमी आहे, तर थंडीचा सुद्धा यावरती परिणाम दिसतोय। केळीच्या बागांवरती हा परिणाम झालेला आहे। राज्यात केळीला सध्या 1,200 ते 1,900 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय, मात्र यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा आहे। देशातील रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आलेली आहे। आतापर्यंत देशात हरभऱ्याची जवळपास 94 लाख हेक्टरवर पेरणी झाली। हरभऱ्याची पेरणी गेल्या वर्षीपेक्षा 1% आघाडीवर नाही, त्यामुळे यंदा हरभरा उत्पादनात मोठ्या वाढीची शक्यता धूसर आहे। ही चर्चा सध्या रंगली आहे। देशातील उत्पादन घटलं तरी वाढती आवक आणि कमी मागणी यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव दबावात आहे। मंगळवारी देशातील बाजारामध्ये 2,06,000 गाठी कापसाची आवक झाली। कापसाचा भाव 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान होता। कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील हा अंदाज सध्या तरी व्यक्त केला जातोय। नव्या तुरीची देशातील काही बाजारात आवक सुरू झाली आणि देशातील बाजारामध्ये सध्या तुरीला 7,500 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। तुरीला उठाव चांगला आहे, तर बाजारातील सध्याची आवक कमी आहे। पुढील काही आठवड्यांनंतर तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजनेला 2025-26 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे, तर यासाठी एकूण 70,515 कोटी रुपये देण्यात आले। केंद्राने नव्या वर्षाच्या सुरुवातीला मोठं गिफ्ट सुद्धा जाहीर केलेलं आहे। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा द्राक्ष निर्यातीला फटका बसला। गेल्या हंगामाच्या तुलनेमध्ये यंदा 138 कंटेनरची द्राक्ष निर्यात कमी झाली। बाजारातील हिरव्या मिरचीची आवक कमी आहे, त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात काहीसे चढउतार सुरू आहे। हिरव्या मिरचीला सध्या तरी सरासरी प्रति क्विंटल 2,000 रुपयांचा भाव मिळतोय। पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहीशी वाढू शकते असा अंदाज आहे। केंद्र सरकारने नाफेड मार्फत मूग उडीद खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ दिली, त्यामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात नाफेडच्या वतीने खरेदी करण्यात येणार आहे। नोंदणी सुद्धा सुरू आहे। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे। गुळाची मागणी सध्या वाढलेली आहे आणि त्यामुळे सांगलीच्या मार्केटमध्ये रोज 200 ते 300 टन गुळाची आवक होते। सध्या साखरेपेक्षा गुळाला अधिक मागणी आहे, त्यामुळे संपूर्ण देशभरात सांगलीतून गुळाचा पुरवठा होतो। मार्केटमध्ये गुळाची 1 ते 1.5 कोटी रुपयांची उलाढाल होते। देशभरातील हरभरा पेरणीचा वेग कमी आहे। लागवडीची आघाडी गेल्या वर्षीपेक्षा 1% कमी आहे। आतापर्यंत देशात जवळपास 94 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे। यंदा हरभरा उत्पादनात मोठ्या वाढीची शक्यता धूसर झाली आहे। ही चर्चा सध्या बाजारात रंगली आहे। राज्य सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीला 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली, मात्र खरेदीची मुदत अद्यापही वाढवण्यात आलेली नाही। राज्यात 14 लाख टन खरेदीचे उद्दिष्ट असताना केवळ 3 टनांची खरेदी झालेली आहे।
आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आणि ती सुद्धा नाशिकमधून छगन भुजबळ यांच्या संदर्भातली, कारण परदेशवारीनंतर छगन भुजबळ हे आज पहिल्यांदा नाशिकमध्ये येणार आहे. मंत्रीपद न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत. अजित पवार यांची भेट न घेता भुजबळांनी थेट फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर ते कुटुंबासह परदेशात निघून गेले. फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळ भाजपमध्ये जाणार ही चर्चा आहे. तेव्हा परदेशातून परतलेले छगन भुजबळ आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आज नाशिकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला ते अभिवादन सुद्धा करतील. आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे वाल्मिक कराड याला पोलीस स्टेशनमध्ये VIP ट्रीटमेंट मिळते का, ही चर्चा सध्या रंगलेली आहे. मात्र ही चर्चा रंगण्यामागचं कारण काय आहे, तर कारण कराडला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेला आहे त्या ठिकाणी 5 पलंग मागवण्यात आलेले आहेत. एकंदरीत जर आपण बघितलं तर या पलंग आता पोलिसांनी मागवले की वाल्मिक कराडला पोलिसांनी हे पलंग वाल्मिक कराडसाठी याचे मागवलेले तशा चर्चा रंगलेल्या आहेत. हे पलंग स्वतःसाठी मागवल्याचं स्पष्टीकरण अखेर बीड पोलिसांनी दिलेलं आहे. तर गादी, उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का असा टोला या संपूर्ण प्रकरणावरती रोहित पवार यांनी लगावला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे हे पलंग खरंच नेमके पोलिसांसाठी आहेत की वाल्मिक कराडसाठी आहे असा सवाल सध्या उपस्थित करण्यात आलेला आहे. सध्या आपण बघतोय जरी वाल्मिक कराड याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली असली तरी देखील इतर जे 3 आरोपी आहेत ते मोकाटच फिरत आहेत. त्यामुळे या प्रकरणासंदर्भातल्या अधिकच्या काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान पद्धतीनं घेऊयात. वाल्मिक कराड हा 11 दिवस नेमका होता तरी कुठे, ही माहिती CIDच्या तपासात समोर आली. वाल्मिक कराड हा सुरुवातीला उज्जैनला गेला, त्यानंतर तो गोव्यात होता. गोव्यातून तो पुण्यात आला आणि पुण्यात येऊन त्यानं सरेंडर केलं. वाल्मिक आणि इतर आरोपींचे राज्यातले वेगवेगळ्या शहरांमध्ये बँक अकाउंट आणि मालमत्ता आहे असं सुद्धा चौकशीमध्ये समोर आलं. सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख CID कार्यालयामध्ये पोहोचले. CIDच्या कार्यकर्त्यांसोबत अधिकाऱ्यांसोबत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातल्या तपासासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी मीडियाला प्रतिक्रिया देण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आता संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आक्रमक भूमिका घेतली आहे.